सैनिक शहीद होत असेल तर मग त्याचं वेगळं म्हणा किंवा त्या टाईपचं स्ट्रक्चर आहे का तयार होऊ शकतं आता? खरंच ही खूप छान आयडिया आहे. तुम्ही जी संकल्पना मांडली की आज आपला एखादा जवान शहीद होतोय तर त्याच्यासाठी विरगळ बांधू शकतो का आपण, करू शकतो. आणि ती खूप चांगल्या प्रकारे बनू शकते, कारण विरगळ जस्ट दगड नाही येतो एक, त्या दगडावरती त्या वीराचं पूर्ण शिल्पपट कोरलेला असतो. बरोबर. आज हजारो वर्षानंतर सुद्धा लक्षात राहील की यावेळेस काय झालं होतं आणि कसं झालं होतं. हा, आता आपल्याकडे एकच गोष्टीची खंत आहे म्हणावं लागेल, किंवा आपल्याकडे ती नाहीये, ती म्हणजे त्या वीराचं नाव आपल्याला समजत नाही पण त्या वीराचं कर्तृत्व आपल्याला समजतं. सो त्यामुळे विरगळ, आपल्या शहीदांसाठी आपण विरगळ सारखं काहीतरी युनिक गोष्ट नक्की करू शकतो. आणि जे कोणी बघत असतील, जर एखादा शहीद आपला जवान आहे त्याच्यासाठी विरगळ बांधायची असेल तर नक्कीच छान आयडिया आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपरली त्याने जे काही गोष्टी केल्या, त्या कुठल्या युद्धामध्ये गेला, त्या सगळ्या क्रेविंग्स करून, कार्विंग्स करून तुम्ही प्रॉपरली ती विरगळ बनवू शकता. आधी नाव येत नव्हतं पण आता आपण नाव सगळं देऊ शकतो ना. बरोबर, माहिती आपल्याला नावासोबत सगळ्या गोष्टी करू शकतो आणि त्याची ख्याती आपल्यानंतरच्या कित्येक पिढ्यांपर्यंत तशी राहील. कारण आज आपण 1000 किंवा त्यापेक्षाही जास्त जुन्या विरगळ बघतोय. बरोबर आहे.